लाकडं तोडून होल पाडलेले आणि त्यामुळे सगळ्या मंदिरात पाणी साचत आहे. आपण पाहू शकता बिना परवाना कसे लोखंड अँगल आणून पडले आहेत. कुठलाही परवाना नसतानाही हे बांधकाम करीत आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे समस्त हराळी वैष्णव समाज धर्मशाळे आळंदी देवाची येथे आलेले, तर ते त्यांचे जे विश्वस्त आहे त्यांचे आपण मनोगत जाणून घेणार आहे. पाहू शकतो आपण की किती मोठे मोठे अँगल पडलेले आहेत. हराळी वैष्णव धर्मशाळा माऊलीच्या मंदिरासमोर पहा. तुमची काय प्रतिक्रिया? मी विठ्ठलराव तुषे राहणार राजगुरुनगर या संस्थेवर मी 20 वर्ष काम करतो आहे. आणि या 20 वर्ष आमचे कधी भांडण तंटे कधी झाले कधी, पण बाबा कांबळी इथं आल्यापासून हमेशा भांडण होतात. त्यांनी बऱ्याच लोकांना त्रास दिले, मला पण त्यांनी शिवाय दिल्यात. आमच्या बऱ्याच लोकांना त्यांनी मारहाण त्यांनी केली आहे. आणि प्रत्येक मिटिंगमध्ये भांडणं काढतात. मिटिंग काही गोष्टी होत येत नाही कधी. बरं, हा बाबा कांबळे आहे कोण? काय कुठून आले ते का त्यांचं काय, आणि तुम्ही त्याला कसा थारा दिला? तर तो दादागिरी करून दादागिरी कसं करू शकतो? मग तर बघा ना, आम्हाला कायदेशीर कारवाई आम्हाला शहर तो मारहाण करतोय लोकांच्या घरात येऊन. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव काय? मी अतुल लक्ष्मण कानडे. या संस्थेवर गेली 5 वर्षापासून काम करते. आपण इथं आलात तर मग ही पाहून भूमी, संतांची भूमी, व्हॅरायटीची भूमी, साधू संतांची घरा खोची दिवाळीत असा आज खऱ्या अर्थानं आम्हाला दिवाळी असल्याचा भास होतोय. आज प्रथमच आमच्यासाठी कुणीतरी वार्ता आहात. आमची दुःख समाजासमोर मांडताना प्रयत्न करतोय, त्याचा आम्हाला मोठा आनंद होतोय. आमच्यावर जो गेली 3 वर्षापासून आनंदित छळ होतोय, आनंदित अन्याय होतोय, त्याला वाचा फोडण्याचं आपण जे पुण्यकर्म करताय, तर म्हणजे देवाच्या दारी उभा क्षणभरी त्यांनी मुक्तिचारी साधलेल्या आम्ही माऊलीच्या या पायरीपाशी ती जी वास्तू आहे आमची धर्मशाळेची, तिची उन्नती व्हावी, समाजाचा नावलौकिक वाढवा, समाजाला योग्य सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आणि करत राहणार आहोत. आपल्या माध्यमातून आमची जी दुःख आहेत ती समाजापुढे मांडण्याचा आम्हाला जो एक व्यासपीठ निर्माण होते त्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला आज आनंद होतोय. आपल्या समोर माझ्या सभोवताली जे माझे सवंगडी आहेत, ह्या संस्थेचे जे विश्वस्त आहेत, त्या सगळ्यांची निवड डिसेंबर 2021ला माननीय निवडणूक अधिकारी धारणे साहेब यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडून हा विषय झालेला आहे. आम्ही सगळे निवडून आल्यानंतर आम्ही 1-1.5 वर्ष व्यवस्थित काम केलं. ही समोरची उजव्या हाताची जी धर्मशाळा आहे ती पडलेली होती. किंबहुना सरकारी इंजिनियरकडे आम्ही जेव्हा दाद मागितली तेव्हा त्यांनी ती डिमॉलिश करण्याचा सल्ला दिला होता आणि डिमॉलिशसाठी प्रति स्क्वेअर फूट 60 रुपये या हिशोबाने खर्च सांगितला होता. आम्ही त्याच्यावर परत एकदा तोडगा काढला. दुसऱ्या इंजिनियरला भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की याची जर डागडुजी व्यवस्थितरित्या केली, वरचा स्लॅब पाडून परत जर का त्याची दुरुस्ती केली तर ही धर्मशाळा परत उभी राहू शकते. आणि त्या हिशोबाने आम्ही तसा तो प्रयत्न केला. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. आणि हे खर्च करत असताना आम्ही कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत, मुंबईपासून औरंगाबादपर्यंत प्रत्येक चांभारांच्या चर्मकारांच्या घरात जाऊन त्यांच्याकडे या कामासाठी विनवण्या केल्या. त्यांनी आम्हाला भरघोस मदत केली. किंबहुना मदत करताना त्यांनी आम्हाला पुढची आश्वासनं दिली. त्या बाबाच्या मंदिरात जे आपण उभे आहोत त्या गोविंद बाबाच्या पुण्यानं आम्हाला ही सगळी वास्तू मिळालेली आहे. आणि या वास्तूचं पुण्यत्व कायम अबाधित राहावं म्हणून आमचा सर्वतोपरी प्रयत्न होता. परंतु गेली 6 महिन्यापासून याचा अतिरेक झाला. आपण पाहतोय या बाबाच्या मंदिरात वरचे सगळे पत्रे काढून टाकलेत. उजव्या हाताला 2 मोठी मोठी भोकं पाडलेत. त्या बाजूला 3 लोखंडी खांब जे काही किलोचे किंबहुना टनाचे आहेत, असे कुठलीही परवानगी न घेता, कोणाची इंजिनियरची आराखडा न मागवता, कुठल्याही धर्मादायुक्तांची परवानगी न घेता, किंबहुना देवस्थान किंवा आळंदी नगर परिषदेला न कळवता मनपान पद्धतीने केलं गेलं. आपल्याला ज्ञात आहे की इथं पाया नाहीये, इथं पाया ठोस पाया लागत नाही. आणि काही टनाची जर का लोखंडी खांब उभे राहून जर का कन्स्ट्रक्शन उभं करायचं असेल तर इथं भविष्यात वारं वावदान याचा जर त्रास झाला तर पूर्ण शेड हे उडून मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. याची आम्ही वेळीच नगर परिषदेला कल्पना दिल्यावर नगर परिषदेने लेखी आम्हाला मनाई हुकूम दिलेला आहे की हे काम करण्यास मनाई आहे, याची परवानगी नाही.
आणि हे सगळं करताना साहेब खेदानं म्हणावं लागतं की यात समाजाचे लोक आहेत आणि समाजाच्या लोकांनी हे कुठलं कन्स्ट्रक्शन करायचंय, कुठलं कन्स्ट्रक्शन करताना किती वस्तू वापरायच्यात, कुठला आराखडा मंजूर करून घ्यायचा आहे, धर्मादाय आयुक्तांची परवानगी. नमस्कार. आज आपण क्षेत्र आळंदी येथे आलेलो आहे आणि इथं जे विश्वस्तांचा जे काही अडचणी आलेल्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सर, आपलं नाव काय? श्रीरमण आनंदराव सोनवणे, सचिव समस्त हराळी वैष्णव धर्मशाळा. काय प्रश्न आहे तुमचा? आज आपण या ठिकाणी समस्त हराळी वैष्णव धर्मशाळेतील समस्या जाणून घेण्यासाठी आलात, त्याबद्दल आपलं प्रथमतः आभार मानतो, संस्थेच्या वतीने आभार मानतो. इसवी सन 2021 मध्ये आम्ही सदर विश्वस्त मंडळ मान्य धर्मदायुक्त पुणे यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया राबवून या संस्थेत पदाधिकारी म्हणून विश्वस्त म्हणून नेमणूक झाली. सदरची प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही या सदर धर्मशाळेमध्ये जी काही जुनी देणीदानी होती, धर्मशाळे संदर्भातील ज्या समस्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या विचारानं एकोप्याने या ठिकाणी कामकाज करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये नगरपालिकेचा टॅक्स असेल, नळपट्टी असेल, डागडुजी असेल, जी समोरची आपण इमारत पाहतात त्याच्यामधील 16 खोल्या बंद होत्या, ज्या वापरात नव्हत्या त्या सुद्धा दुरुस्त केल्या व या सर्व धर्मशाळेतील रंगरंगोटी असेल, डागडुजी असेल, लिकेज असेल, स्लॅब लिकेज असेल या प्रकारची कामं केली. तसेच या भिंती सुद्धा प्लास्टर करून समोरील शेड सुद्धा नवीन बनवून घेतलं व त्यांची उंची वाढवली. आणि यापूर्वी येथे खूप लाकडं लोंबत होती व ती तारेने बांधलेली होती, रस्सीने बांधलेली होती, काठ्याने बांधलेली होती. ही सगळी प्रक्रिया काढून पुन्हा नव्यानं या ठिकाणी दुरुस्ती केली व त्याची हाईट देऊन सुशोभीकरण केलं व नव्याने पुन्हा समाज बांधव या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली व खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम राबवून समाज बांधवांची, वारकऱ्यांची सेवा केली. याचं आम्हाला या ठिकाणी खूप समाधान मिळालं. परंतु पुढील काळात जेव्हा कार्तिकी एकादशीच्या वेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा होती, त्यामध्ये समस्त हराळी वैष्णव धर्मशाळा व वारकरी समाज बांधव सभासद या ठिकाणी उपस्थित होते. सदरच्या मीटिंगमध्ये काही समाजकंटकांनी या ठिकाणी सदरील सभा ही उधळून लावून मारामारी, गोंधळ घालून, दहशत मारून या संस्थेवर ताबा मिळवण्याचा जो प्रयत्न केला तो यापुढे आम्ही कधी खपून घेणार नाही. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी माननीय पोलीस स्टेशन आळंदी, दिघी पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त पिंपरी या ठिकाणी वेळोवेळी अर्ज केली व सदर अर्जाचे पाठपुरावे करत असताना आम्हालाही वेळोवेळी आमच्या अंगावरती झोपडपट्टी महिला गुंडा पाठवून व सभेत गोंधळ, वेळोवेळी मासिक मीटिंगमध्ये गोंधळ घालून आम्हाला येथे नेहमीच दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला तो हाणून पाडण्यासाठी आम्ही समाज बांधव या ठिकाणी बोलवले. त्या मीटिंगमध्ये सुद्धा या समाजकंटकांनी आम्ही राजीनामा देऊ, तुम्हाला काम करण्यास सहकार्य करू, कुठल्याही प्रकारचं सहकार्य न करता वारंवार खोट्या अडचणी पुणे कोर्टात, खेड कोर्टात आमच्या विरुद्ध शेकडो तक्रारी दाखल केल्या व केसेस चालू आहेत व हे सर्व होत असताना आमचा चेंज रिपोर्ट हा मान्य धर्मदायुक्त पुणे या ठिकाणी सादर केला होता. आम्ही रितसर जो कायदेशीर प्रक्रियेत असतो, जो रितसर कायदेशीर प्रक्रियेत असतो ते सगळं योग्य रीतीने केला व याच्यावरती समाजकंटकांनी 4 वेळा अर्ज करून स्वतःची बॉडी लावून वेळोवेळी त्यामध्ये खोडा घालण्याचा जो प्रयत्न केला तो मान्य धर्मदायुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी केस चालू आहे व सदर केसचा निकाल पुढील काही दिवसात अपेक्षित आहे. आणि एवढं बोलून मी सदर महापंत संत गोविंदबाबा धर्मशाळेच्या ज्या मंदिरात आहोत या मंदिराचं आम्ही सुशोभीकरण केलं होतं. आता आपण पाहतात की कालच्या पावसापासून या ठिकाणी जी सागाची लाकडं आहेत त्यांना भोकं पाडली व श्री बाबा किसन कांबळे यांनी जी सागाची लाकडं कापून जी भोकं पाडली व मंदिराची नादुरुस्तपणा केला, गैरसोय केली आणि बाईट देऊन समाज. खेड तालुका न्यायालय राजगुरुनगर येथे खोटी तक्रार दाखल करून आमच्यावर फौजदारी केली गेली, आमच्यावर गुन्हा दाखल केला गेला. माऊलीच्या दारात ज्यावेळेला पाप केलं नाही तेव्हा न्याय मागायला आम्हाला लाज वाटत नाही, म्हणून आम्ही न्यायालयात जायचा एकमुखी निर्णय घेतला. आजी वय वर्ष 80-85 आहे, त्यांच्यावर कुठलीही तक्रार दाखल करायची नाही असा एकमुखी ठराव झाला. आजींना या वयात त्रास व्हायला नको म्हणून आम्ही त्यांच्यावर कुठली तक्रार दाखल केली नाही आणि आजीने मात्र त्या तक्रारीची कुठली दखल न घेता आमच्यावर फौजदारी केली. आजही ती फौजदारी चालू आहे. याच्यामागे एकच हेतू होता की आम्ही कुठल्याही प्रकारे या धार्मिक संस्थेत येऊ नये, इथं पायी ठेवू नये आणि ह्याचा अडथळा म्हणून त्यांनी आमच्यावर ही कारवाई केलेली होती. आम्ही त्याला सामोरे जातोय. किंबहुना या वास्तूत ही घटना ज्या वेळेला आम्ही करत होतो त्यावेळेला आमचे व्यवस्थापक मारुती इथं उपस्थित आहेत, ते समोर होते. त्यांना आपण विचारू शकता. याच्यात आमचा काडीचाही दोष नसताना सुद्धा खोटी तक्रार दाखल करून आमच्यावर फौजदारी केलेली आहे. आणि ह्या सगळ्यातून आम्ही माऊलीकडे याचना करतोय की देवा खरोखर यांना सद्बुद्धी दे. आमच्या यांच्यावर वैयक्तिक काही आकस नाही, यांना सद्बुद्धी द्यावी. परमेश्वराने यांना चांगली सद्बुद्धी देऊन या धर्मशाळेची वास्तू
या धर्मशाळेचा लौकिक, या आळंदी शहराचा लौकिक माऊलीच्या नावानं मोठ्या प्रमाणात वाढवा, याच्यासाठी प्रयत्न करावे आणि जे नियमात आहे त्या नियमाच्या नुसार ज्याला मान्यता मिळणार आहे त्याच्या हातून एक कार्य घडावं. साहेब, आपण समोर पाहताय काही किलोची लोखंडी गज, लोखंडी चॅनल, बिंब येऊन पडलेले आहेत की जर का एखाद्याच्या डोक्यात पडले तर माणूस जिवंत राहणार नाही. पण याच्यासाठी कोणाची परवानगी न घेता मनमानी करतोय. किंबहुना ही बळ पडली आणि त्याच्यामुळे कालच्या पावसात इथं पाणीच पाणी झालं, याची सुद्धा थोडी सुद्धा त्यांना खंत वाटत नाही. आणि निर्लज्जपणाने येऊन काल या पाण्याची शूटिंग काढून आम्ही नतद्रष्ट म्हणून आमच्यावर आरोप केले जातात. पण स्वतः मात्र हे काम करताना कोणाची परवानगी न घेता किंवा कुठलीही गोष्ट समोर न मानता मनमानी करून इथं बोळ पाडली. या संस्थेला प्रचंड प्रमाणात हानी पोहोचवली, किंबहुना भिंती पाडायचा प्रयत्न केला गेला, वरचं छप्पर पाडायचा प्रयत्न केला. निंदनीय याचा निषेधच होतोय. आणि हे निषेध करताना मात्र बाबाच्या आजूबाजूला मात्र त्यांनी स्वतः लाथाबुक्यांनी काही शटर पाडायचा प्रयत्न केला गेला. दाखवताना एक नगरपालिकेत गेला, आम्हाला सांगितलं की हे डागडुजीचं काम चालतंय, पण तुम्ही उजव्या हातात जाऊन बघा, मोठे मोठे चॅनल बिंब रोवून मोठं प्रचंड काम अनौपचारिक चालू आहे. आणि ते मात्र त्यांना खटकलं. त्यांनी त्याच्यावर निर्बंध घातलेत. आम्ही कुठलंही काम थांबवावं म्हणून, कायदेशीर काम थांबवावं म्हणून त्यांच्या विरोधात अर्ज केलेला नाही, करणार नाही. पण जे अनैतिक आहे त्याला मात्र आमचा विरोध निश्चितपणे राहील. आपण इथपर्यंत आलात. मारुती शेठ, मला सांगा, आमची 1.5 वर्षाची कालावधी होती, आमच्याकडे हिशोब मागितला गेला. मी तुम्हाला अगदी छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणाने सांगतो की आमच्या दर महिन्याला अजेंडा बरोबर आमचा हिशोब प्रत्येक विश्वस्ताला जायचा आणि तो दिला गेलेला आहे. तरी आमच्यावर खोटे नाटे आरोप करून यांनी आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला. ते त्यांनी त्वरित थांबावं. समाजकार्यासाठी त्यांनी निश्चितपणे पुढाकार घ्यावा आणि ज्याला मान्यता मिळेल त्याच्या आधिपत्याखाली हे सगळं कारवाई करावी, एवढीच मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. तुमचं काय मत आहे? तर त्यांनी सांगितले ते 100% खरं आहे. त्यामध्ये काही बदल नाही, व्हायला पाहिजे, खूप चांगलं आहे. हो, थांबायला पाहिजे. तुमची पुढचं पाऊल काय? तुम्ही पुढं काय करणार? तर आता आमच्या मनामध्ये भरपूर आहे. आम्ही नगर परिषदला कळवलेलं आहे, पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे. आता हे काम चालू आहे, थोडं हळूहळू. आंदोलन करणार का? हो, आंदोलन करावं लागणार का? त्या वेळेला जशी वेळ येईल त्याप्रमाणे आपण करू. धन्यवाद. आपण दिलेलं इन्कम टॅक्स नमस्कार, आपलं नाव? माझं नाव सोपान मारुती गवळी. या संस्थेचा मी विश्वस्त आहे आणि गेल्या 2 वर्षापासून या धर्मशाळेत हायदोस घातला आहे अशी ही व्यक्ती आहे बाबा किसन कांबळे. याचा कुठलाही काळी मात्र या धर्मशाळेशी संबंध नाही. ह्या धर्मशाळेत तो विद्यार्थी म्हणून इथं राहत होता, त्या माडीवरती राहत होता आणि माधवगिरी मागून तो खात होता. परिस्थिती अशी झाली की मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे धर्मशाळेचे काही वाद असतील किंवा काय असेल तर बा एक समाजाचा नेता आहे म्हणून लोकांनी आमच्या काही पुण्याची लोक होती, काय आमची काही ग्रामीणची लोक होती, अशा लोकांनी त्याला थोडी संधी दिली बा असं तसं. तर त्यांनी ते खोटे नाटे कागदपत्र तयार केले, खोटे नाटे चेंज रिपोर्ट दाखल केले. त्यानंतर ह्या ठिकाणी जो येईल त्याच्यावरती हात टाकणे, बाया पुढं करणे, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी